दान केलेलं आहे। एका उपासकाने सगळी उडदाची डाळ दान केलेली आहे। एका उपासकाने सगळा चुना दान केलेला आहे। एका उपासकाने सगळा डिंक जेवढा लागेल तेवढा दान केलेला आहे। सिमेंट बिमेंट न वापरता डिंक, चुना, उडदाची डाळ, बेल अशा मिश्रण करून दगडाला दगड लावून अशा प्रकारचा तिथं स्तूप बनत आहे। जवळजवळ तो 75% स्तूप तिथं निर्माण होत आलेला आहे। तर थोडासा राहिलेला आहे, तिथं भगवंताच्या धातू ठेवल्या जातील। आणि देणारे भंतेजी आहेत त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी चिवर परिधान केलं। 10 वर्षेपर्यंत त्रिपिटक वाचलं। 10 वर्षेपर्यंत श्रीलंकेच्या सगळ्या अरण्यामध्ये आणि भारताच्या हिमालयामध्ये येऊन ध्यान केलं। ज्यांनी त्रिपिटक म्हणजे 84,000 गाथा ज्यांनी 16 वेळेस वाचल्या, ज्यांनी 84,000 गाथा 16 वेळेस वाचल्या, त्यांनी 300 सिंहल भाषेमध्ये ग्रंथ लिहिले। ज्यांनी 1000 DVD बनवून प्रवचन त्रिपिटकावर दिले, ज्यांनी 50 ग्रंथ इंग्रजीमध्ये लिहिले आणि ज्यांनी हिंदीमध्ये जवळजवळ 15-20 ग्रंथ लिहिले, ज्यांचे 3000 शिष्य, ज्यांनी कधी पैशाला हात लावत नाही असे 3000 शिष्य तरुण त्यांचे शिष्य बनवले। 300 त्यांच्या भिक्षुणी आहेत, ज्यांनी सगळ्या जगामध्ये 140 सेंटर बनवले, तिच्यामध्ये 40 स्तूप श्रीलंकेमध्ये बनवले, जिच्यामध्ये प्रत्येक भगवंताच्या अरहंताच्या धातू ठेवल्या। अशा महान गुरु भंतेजीने त्या धातू दिले आहेत। ज्यांच्या 84,000 गाथापैकी जवळजवळ कितीतरी हजार भगवंताची वचन म्हणे ज्ञानरक्षित, मी भगवंताचे कितीतरी वचन 100 वेळेस वाचले म्हणे। आणि ते भंतेजी सर्टिफिकेट देऊन म्हणतात की पूज्य शिलानंद भंतेजीसाठी आणि ज्ञानरक्षित भंतेजीच्या संगगिरी महास्तूपासाठी सगळ्या भारताच्या भिक्खू संघाला बुद्धाची सती करण्यासाठी, धम्माची सती, संघाची सती करण्यासाठी आम्ही ह्या तुमच्याकडूनच आम्हाला भगवंताच्या धातू सम्राट अशोकाकडून प्राप्त झाल्या, आता पुन्हा आमच्याकडून तुम्हाला प्राप्त होत आहे आणि म्हणून आम्ही तुमच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी पुण्य करतो असं लिहून सर्टिफिकेट दिलं। किती मोठी महान पुण्याची गोष्ट आहे। आणि त्याचबरोबर 5 अरहंताच्या धातू सुद्धा भंतेजीने त्यावेळेस दिल्या, ज्या की या पलकडच्या स्तूपामध्ये त्या 5 अरहंताच्या धातू आहेत, तिच्यामध्ये पूज्य भगवंतांच्या धातू आहेत। आणि आता मी सहलीसाठी गेलो, मला वाटते पहिल्या सहलीमध्ये माझ्यासोबत कोणी होतं का? इथं आहे का? हात वर करा। माझ्यासोबत श्रीलंकेला सहलीत जेव्हा भगवंताच्या धातू मिळाल्या होत्या आणि अरहंताची, तेव्हा सहलीमध्ये नाही कोणी। आणि नंतर ज्यावेळी दुसऱ्यांदा मी गेलो तर ह्या पूज्य अरहंत आनंद भंतेजीच्या, ज्यांच्या स्वतः 84,000 गाथा पाठ होत्या, जे बहुश्रुत होते, धम्म भांडागारिक होते, भगवंताचे आग्रह उपस्थायक होते, जे भिक्षुणी संघामध्ये, उपासक संघामध्ये अतिप्रिय होते, आणि ज्या 84,000 गाथा ज्या आता कंठस्थ करून आपल्यामध्ये आलेल्या आहेत, त्या सगळ्या ज्या भंतेजी मुलं आलेले आहेत, ते पूज्य अरहंत थेर आनंद भंतेजी यांच्या धातू हिच्यामध्ये आहेत। आणि जे हे सारं वैभव, हे सारं पुण्य करण्याची संधी ज्या बाबासाहेबांमुळे आपल्याला प्राप्त झाली, त्या बोधिसत्व भावी बुद्ध बाबासाहेबांच्या महापवित्र अस्थि धातू त्या सगळ्यात खालच्या अस्थि धातूमध्ये आहेत। त्याही तुम्हाला सगळ्यांना दर्शनासाठी मिळणार आहेत, सगळ्यांना दर्शन करण्यासाठी। मला सांगा, असं ठिकाण भारतामध्ये कुठं आहे का? माझ्यासाठी नका म्हणू की बाई भंतेजी नाही म्हणा, तर मग काय म्हणते नाही का? नाही तसं माझ्यासाठी तुम्ही असं पाहिलं का एखादं ठिकाण भारतात एखादं ठिकाण पाहिलं का की जिथं सर्व काय आहे? आणि म्हणून पुढच्या भेटीमध्ये सारीपुत्रजी, महामुगल्यान भंतेजी यांच्या दोघांच्या धातू आपल्याला प्राप्त होणार आहे। आणि भगवंताला ज्ञान प्राप्त झालेला बोधिवृक्ष जो आहे त्याच्याही शाखा प्राप्त होणार आहेत। तसं मी 2-3 शाखा मागितलेल्या आहेत। एक शिलानंद भंतेजीच्या सेंटरसाठी मागितलेले आहेत, एक भंतेजीच्या सेंटरसाठी मागितलेले आहे, एक ज्ञानज्योती भंतेजी सेंटरसाठी। तर नक्कीच मला 3-4 शाखा मिळतील, कारण की तसं पुण्यसाठा माझ्याकडे आहे। आणि म्हणून उपासिकांनो, आज हे सगळे जे आपण पुण्य करून घेत आहे, याच्या पाठीमागं कारण असं आहे की आपण ही भूमी जी आहे, ही भूमी काय आहे, कशी आहे, इथं कोण राहत होतं, काय राहत होतं, मी जमीन ते घेतली पण मला काही माहीत नव्हतं। तर मी सगळ्यांना वारंवार ही गोष्ट आठवण करून देतो की मी पूज्य शिलानंद भंतेजीच्या दर्शनासाठी एकदा आंबोड्याला गेलो आणि भंतेजीचं दर्शन केलं। रात्रीच्या 3 वाजेपर्यंत भंतेजीच्या पुढे मी हात जोडून होतो आणि भंतेजी मला सांगत होते भंतेजी म्हणे, मी कोणासाठी एवढा जागत नाही आणि कोणाला माझ्याकडे येऊ बी देत नाही, पण मला तुम्ही पात्र वाटले म्हणून मी तुम्हाला सांगतो। मी असा हात जोडून बसलेलो होतो भंतेजीकडे। मला रात्री माहीत झालं की भंतेजी भगवान बुद्धाच्या धातूवर एक स्तूप बनवत आहेत आणि अखंड दगडाचा बनवत आहेत।
तर मला असं मनात उत्पन्न झालं की भंतेजीकडे भगवान बुद्धाच्या धातू असतील म्हणून भंतेजी बनवत आहेत. आणि म्हणून मी असं रात्रभर विचार केला, झोपलो नाही, की सकाळी उठल्याबरोबर भगवान बुद्धाच्या धातूचं दर्शन करायचं. म्हणून मी सकाळी उठलो आणि भंतेजीला विनंती केली की भंतेजी मला भगवान बुद्धाच्या धातूचं दर्शन द्या ना. तर म्हणे धातू तर माझ्याकडे नाहीत. म्हणलं धातू तुमच्याकडे नाहीत, मग हा स्तूप तुम्ही बनवत आहेत तर धातू नाही तरी बनवत आहात. तर म्हणे हो म्हणे मी तो स्तूप बनवत आहे, मी ते पुण्य करत आहे. ज्या कोण्या मनुष्याला किंवा देवताला पुण्य करायचं असेल तर ते धातू घेऊन येतील आणि निचत ठेवतील म्हणे. मी एकदम आश्चर्यचकित झालो. ज्याला पुण्य कमवायचं असेल म्हणे ते पुण्य कमवल म्हणे आणि ते तिथे घेऊन येतील म्हणे. मी माझं पुण्य कमवत आहे आणि ते स्तूप जेव्हा तयार होईल ज्याला पुण्य करायचं ते करेल. मी माझी पुण्याची सुरुवात केलेली आहे. तर मी आश्चर्यचकित झालो की भगवंताच्या धातू नाहीत तरी किती श्रद्धा आहे भगवंताच्या धातूवर किंवा भगवंतावर. आणि भंतेजी मग मी विचारच करत बसलो. आणखी काही दिवसानंतर मी जेव्हा भंतेजीकडे पुन्हा दर्शनासाठी गेलो, भंतेजीकडे बसलो, अनेक महिला बसलेल्या होत्या आणि भंतेजी म्हणता म्हणता म्हटले, तर म्हणलं भंतेजी कोण्या भंतेजी तुम्हाला दान करणार आहेत का, कुठून तुम्हाला धातू मिळणार आहेत का. तर नाही म्हणे असं काय कोणाकोण मिळणार नाही किंवा कोण म्हणलं माहित नाही, पण देवता म्हणा किंवा कोणी ना कोणी घेऊन येतील आणि ते मात्र तिथं ठेवून पुण्य करतील. आणि मग राहिले आणि हळूच सगळ्या उपासिकांना म्हणे कोणी देवता घेऊन येतील नाही तर म्हणे ज्ञान रक्षित भंतेजी घेऊन येतील. मी एकदम असा घसरलो, मी एकदमच घाबरलो की म्हटलं मी कुठून घेऊन येईल. आता भंतेजी समोरच आहेत का नाही, जर खोटं बोललं तर गळा कापल्या जाईल का नाही. हायकडे किती गळ्याची शपथ भंतेजी असं म्हणले सांग. आणि आज माझा जन्मदिवस मी कशाला खोटं हायकडे भंतेजी समोर हिंमत होईल का. तर भंतेजी एकदम असे म्हणले, काही उपासिका हजर असतील मला वाटतं त्यांच्या समोर. खाली एक उपासिका मला म्हणे मी होते हजर. तर त्यांच्या समोर म्हटल्यानंतर मी विचार केला की भगवंताच्या धातू कुठं मिळतील किंवा कोण देतील. गुरुजीकडे होत्या तेव्हा पाहायला तर भेटल्या नाही. त्या सुभाष गोयलच्या डोक्यावर पाहिल्या तेव्हा मी खूप रडलो म्हटलं त्या पगोड्यामध्ये. आणि हा ग्रस्त माणूस आहे आणि एक म्हणायला बुद्धिस्ट बी नाही आहे आपल्या भाषेत, तेव्हा कळत नव्हतं ना. आणि म्हणलं एक तर हा बौद्ध नाही आहे आणि याच्या डोक्यावर कसं काय आल्या. मी भिक्षू असून माझ्या डोक्यावर कसं नाही. मला वाटलं जाऊन हिसकून घ्यावं आपल्या डोक्यावर घ्यावं. मी पगोड्यात होतो, खरं सांगतो मला असं वाटलं की हिसकाव आणि आपल्या डोक्यावर घ्यावं. पण कसं काय जावं म्हटलं. आणि तो बिचारा ते घेऊन जात होता डोक्यावर, चुंबर अशी इथं होती. आणि मग मला आठवलं की अरे भगवंताच्या धातूच्या या कार्यक्रमात आपण हजर आहोत तिथं. मग तिथं एक पोतडं जमा केलं आणि सांगण्यात आलं की त्या धातूच्या बाजूला सोनं नाणं चांदी हिरे माणिक मोती ठेवणार आहेत. फक्त 15 ते 20 मिनिटं दिल्या जाणार आहेत. ज्यांना द्यायचं दान त्यांनी टाका. तर अक्षरशः माझ्या समोर 2-3 पोतडे भरून सोनं गळ्यातलं कानातलं नाकातलं जे महिला टाकू लागल्या. आम्ही स्टेजवर होतो, माझ्या बॅगमध्ये सुट्टे होते. तर आम्हाला लोक 2 रुपये 5 रुपये दान देत होते. 20 रुपये कोणीच देत नव्हतं. असं लई मोठ्या मुश्किलनं 20 रुपये भेटत होते. माझ्याकडे होते तर मला असं वाटलं की ते दान घेणारा इकडे द्यावं, मला बी टाकायचे, मला बी द्यायचे. म्हणून मी तळमळ करत होतो आणि मी त्यांना असं हात करत होतो. बाकीचे भंतीचे म्हणे मुकेश बसा ना असं सगळं असं येत ना. कोणी खाली काय जाता येणार. राज्यपाल तिथं आहेत, गुरुजी तर बसलेले आहेत, त्याचं उद्घाटन सोहळा आहे, बाहेरून येणार. मी तिथं डोळ्यातून आसुरून रडत आहे की एवढं पुण्य ह्या बिचारा दुसऱ्यांचं आहे, आपलं पुण्य नाही. मी खूप विचार केला आणि इशारा करून मी त्यांना जवळ बोलवलं आणि तो बिचारा जवळ आला. माझ्या बॅगमध्ये जेवढे पैसे होते तेवढे मी धरले आणि असे टाकले आणि तो बिचारा मूठ मारली, निघून गेला, पटकन बॅग मारली. पण कमीत कमी ते धन किंवा ते पैसे तुम्ही दिलेलं दान मी तुमच्या दानाला कमीत कमी ते वरच्या पगोड्यात नेलंय. याचं तुम्हाला नवल वाटत नाही का, पुण्य वाटत नाही का. मला जे दान दिलं होतं लोकांनी ते मी त्या वर पगोड्यात ठेवलेलं आहे. तो आता 5000 वर्षेपर्यंत राहील तरी तुमचं दान तिथंच राहील. आणि जेव्हा तो पगोडा निर्माण होत होता तेव्हा मी श्रामणेर होतो. जसंही मी वाचलं की हा पगोडा निर्माण होत आहे, त्याला 15,000चा दगड, वर 10,000चा दगड, त्याच्यावर 5,000चा दगड लागत आहे. तर मला 2-3 महिन्यात जेवढं मी दान जमा व्हायचं इकडून तिकडून 50, 100, 200, 500 रुपये देऊन, मी तेव्हा बी बॉलकाच होतो, आता बी बॉलकाच आहे. त्यामुळं इकडून तिकडून मला दान भेटायचं. तर मी बरोबर 2 महिन्यात 3 महिन्यात जायचो, छावणीच्या बँकेत जायचो, 10,000 रुपयाचा डीडी करायचो आणि मी दर 2-3 महिन्याला ग्लोबल पगोड्याला दान पाठवायचो. मला वाटतं मी भरपूर कमीत कमी शेकडाभर तरी दगड मी तिथं ग्लोबल पगोड्याला दान पाठवलेले आहेत. आणि म्हणून बुद्धाच्या धातूसाठी मी जर दान पाठवलं असेल तर मला भगवंताच्या धातू कशा प्राप्त होणार नाही. म्हणून उपासिकांनो हा खूप मोठा बारीक इतिहास असतो. आणि म्हणून मग नंतर
11 भिंतीची नियुक्ती झाली होती. त्या 11 भिंतीजीकडूनच 1 महिन्यानंतर हिरे माणिक मोती वर ठेवायचे होते आणि तिथं ब्रह्मदेशाच्या भिंतीजीनं मलाही सोबत नेलं होतं. माझी काय त्या 11 नियुक्ती नव्हती, पण मात्र त्यांनी मला सोबत नेलं होतं आणि तेव्हा मला विशेष रूपाने पगोड्यामध्ये वर काय काय ठेवलेले, साधरत्न कशी ठेवलेले, ती संधी मला प्राप्त झाली. आणि म्हणून उपासक उपासिकांनो, हे पुण्य करण्याची संधी आपल्या चित्तात जर असेल तर ती बरोबर प्राप्त होते. भगवंताच्या धातूची आपण पूजा केली म्हणून भगवंताच्या धातू आपल्याला प्राप्त होतात. आणि बाबासाहेबांनी लावलेला बोधिवृक्ष मिलिंद कॉलेजच्या पुढचा 2011 मी लाखो रुपयाच्या फुलांनी पूजला. त्याच्या अगोदर कोणच त्याची पूजा केली नाही. मला नाही आठवत की त्याच्या अगोदर पूजा केली. आपण सगळे साक्षीदार आहात. आज साक्षीदारच नाही तर तुम्ही पुण्यवान सहभागी आहात त्याच्यामध्ये, की आपण सगळ्यात अगोदर ते दगड पाठवण्यामध्ये मी आमच्या साध्यवाई ताईला पण प्रेरणा दिली. साध्यवाईने मी एक दगड पाठवलेला आहे की नाही, ह्या बी साक्षीदार आहे. मी त्यांना म्हटलं होतं पाठवा मला एक दगड गुलबट पकडायला पाठवा म्हणलं. आणि म्हणून मग आता त्यांच्याकडे उपासक उपासिकांनो, म्हणून ही पुण्य साठा जेव्हा तयार होतो अनेक लोकांना प्रेरणा दिल्यानंतर ते पुण्य उदयास येतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी लावलेल्या बोधिवृक्षाची मी पूजा केली. ते भंतीजी आले, त्यांची मी मनोभावे सेवा केली. आणि म्हणून मी श्रीलंकेत गेल्याबरोबर ते भंतीजी स्वतः म्हटले की ज्ञान रक्षित मैं आपको भगवान बुद्ध को ज्ञान प्राप्त हुआ है, वो बोधिवृक्ष की ओरिजिनल शाखा देने वाला हूं म्हणे. तेव्हा माझ्याकडे जमीन नव्हती. मग मी विचार केला की जे भंतेजी फोन उचलतील त्यांना देऊ. मग मी आता नावं नाही घेत, मी बऱ्याच जणांना फोन केला. मग त्यांनी माझा फोन नाही उचलला, बोधी उचलला, मग त्यांना दिली. म्हणून चौक्याला जी बोधिवृक्षाची शाखा आहे 10 वर्षापासून ती बोधिवृक्ष, तो बोधिवृक्ष आणण्याची पुण्य संधी मलाच प्राप्त झाली. आणि त्यानंतर काश्यप बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेला बोधिवृक्ष खुद्द स्वतः गुरु भंतेजी किरीपत गोड ज्ञानानंदजी महास्तवीर इथं आले. भिक्खू संघ आला. तो जर आपण मला वाटतं हे पूर्ण परिसर भरला होता, तर तो जो निगृत बोधिवृक्ष लावलेला आहे तर त्यात तो सुद्धा मला श्रीलंकेवरून प्राप्त झाला. आणि आता गौतम बुद्धाला ज्ञान प्राप्त झालेल्या बोधिवृक्षाच्या जवळजवळ 3-4 शाखा आपल्याला पुन्हा प्राप्त होणार आहेत. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी पुण्यवान लोकांनी साधुकार म्हटलं पाहिजे. माझ्या चित्तामध्ये वारंवार येतं. मी गेलो होतो सहल घेऊन, पण मला माहित नव्हतं काय मिळणार काय नाही. तिथं पूज्य अरहंत अंगुलीमाल भंतीजीचे 1000 धातू वर एक भव्य दिव्य असा स्तूप गुरु भंतीजीने बनवलेला आहे. आम्ही तिथे गेलो आणि आमची पूजा होती. आणि त्या दिवशी गुरु भंतेजी तिथंच होते. मी गुरु भंतेजीला पाहिलं, त्यांचं वंदन केलं, त्यांच्या बाजूला बसलो. आमचे उपासक तिथं सेवा करत होते. त्यांच्या बाजूला बसून मी आमच्या उपासकाला असा हात करून असं करत होतो, लवकर या गुरु भंतेजी आज जातील दर्शन करायला. मी असं करत होतो. उपासक मुखच पाहतच नव्हते माझे. मी 2-4 बारे त्याला असं केलं की लवकर या, पण माझ्याकडे कोणीच नाही पाहिलं. म्हणलं मग जाऊ द्या, जा म्हणलं. मग आता गुरु भंतेजी कधी जातील ना, हिंमत नाही ना थांबा म्हणायची, कारण त्याच्या शिष्याला 3-4 वर्ष भेटत नाही ते एका सेंटरवर राहून. तर मग म्हटलं पण एका उपासकाचा माझ्याकडे लक्ष गेलं तर त्यांना मी लवकर या. सगळे आले. गुरु भंतेजीचं दर्शन केलं, वंदन केलं. वंदन केल्यानंतर गुरु भंतेजी म्हणे ज्ञान रक्षित तुम्हारे साथ आने वाले लोग बहुत पुण्यवान होते. मैंने कल ही यहाँ पर संगदान किया है, पूजा किया है, उनको यहाँ सेवा करने के लिए ज्ञान रक्षित को दक्षिण दिशा में जाके एक 8 दीप लगा के पुष्प पूजा करो और ये पुण्य के बल से ज्ञान रक्षित की पूरी इच्छा पूरी हो जाएगी. मी नेहमी म्हणतो की त्या आंबोलीवाल भंतीच्या त्याला डोकं लावलं की सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात, असं श्रीलंकेत सगळ्याच लोकांचं म्हणणं आहे. मी नेहमी जातो आणि डोकं लावतो, लय काही मागायसाठी म्हणतो. मी काही ठरवून जातो. अशी लिस्टच असते माझ्याकडे मोठी. आणि जसं डोकं लावतो तो आम्हाला काहीच आठवत नाही. हे 3दा झालं माझं. मी ठरवून खूप जातो की हे असं म्हणायचं, पण जसंही डोकं लावतो तसं मला काहीच आठवत नाही. फक्त एकच आठवतंय, भारत बौद्धमय हो. बाबासाहेब आणि आले की मला गुरु भंतीजी हसून विचारतात, क्या बोला क्या मांगा. म्हणलं बहुत कुछ मागणे का, लेकिन यादी नाही राहत आहे, उधर आने के बाद ये क्या होता है. पण ह्या वेळेस मात्र तसं नाही झालं. ह्या वेळेस मी तिथं डोकं लावलं आणि मी असं म्हणलं की माझ्या चित्तात का कुणास ठाऊक वारंवार असं येतंय की येणारे आर्य मैत्रेय बुद्ध जे आहेत त्यांचा एक सेवक आहे. जसं गौतम बुद्धांचा सेवक होते आनंद, तसं येणारे बुद्ध जे आहेत आर्य मैत्रेय त्यांचा एक सेवक आहे, त्यांचं नाव सिंह राहणार आहे. तर का कुणास ठाऊक मला वारंवार 2011 पासून सारखं असं वाटतं की आपण येणाऱ्या बुद्धाचा तो सिंह नावाचा आनंद सारखा सेवक व्हावा. आणि म्हणून मग मला ते सारखं म्हणत येतं. ह्या वेळेस मी त्या चैत्याला डोकं लावलं आणि मग मात्र मला जे मागायचं होतं मी त्या चैत्याला डोकं लावलं आणि असं म्हणलं की जर हे खरं असेल
जर हे खरं असेल आणि खरंच जर येणाऱ्या आर्य मैत्री बुद्धाचा सिंह नावाचा सेवक होण्याची पुण्य संधी जर मला प्राप्त होणारे असेल तर मग मला पूज्य अरहंत आनंद भंतेजीच्या धातू प्राप्त झाल्या पाहिजे. हे जर खरं असेल ही गोष्ट बिलकुल खोटी नाही. मी असं मनात म्हटलं आणि म्हणून फक्त 24च घंटे झाले आणि मग मी गुरु भंतेजीच्या दुसऱ्या सेंटरला गेलो तर तिथं गुरु भंतेजी होते आणि गुरु भंतेजीने मला पाहिलं आणि मला इशारा केला, रुको. दुबईचे कोणी उपासक होते त्यांचं बोलत बसले आणि मग आम्ही नंतर भंतेजीला वंदन केलं आणि गुरु भंतेजी मला म्हणले, चल ज्ञान रक्षित तुझे मय आनंद भंतेजी का स्तूप बना रहा हूं, वो स्तूप दिखाता हूं म्हणे. मग आम्ही त्याच्या माग हात जोडून गेलो. मग दाखवलं ही स्तूप आहे म्हणे, हिच्यात पूज्य अरहंत आनंद भंतेजीच्या धातू ठेवणार आहेत म्हणे. मला लई खुशी झाली. मी हालूच त्यांना म्हटलं, आपके पास पूज्य आनंद भंतेजी का धातू है? हाँ है. तो मुझे दो ना म्हणलं. तर ते मला म्हणतात, हाँ मैं तुझे दूंगा लेकिन दूसरी बार दूंगा म्हणलं. क्यों? तो म्हणे वो इतना प्याक में रखा है, वो इतना प्याक रखा है कि इस टाइम नहीं दुसरी बार मैं बना के रख दूंगा. पण माझ्या मनात असं आलं की दुसऱ्या वेळेस पण कमीत कमी म्हणलेला संकल्प पूर्ण तर होऊ लागला. आणि मग मी त्या भंतेजीच्या माग आमचे उपासक माग आणि थोडासा स्तूप पाहून झालं तर मी हळूच त्या भंतेजीला म्हटलं, भंतेजी मैं आपको एक बोलूं? तो बोले हाँ बोलो. क्यों पता नहीं मुझे ऐसा लगता है कि आने वाले आर्य मैत्री का बुद्ध का सिंह नाम का उपस्थायक बनूं, ऐसा मेरे मन में बार बार आता है. इसलिए मुझे लगता है कि मैं कुछ पुण्य करूं. हळूच डोळे लावून म्हणते, ठीक है आनंद भंतेजी का धातू आम्ही देतो म्हणल्यानंतर आम्ही एकदम खुशीने गेलो आणि पूर्ण चंदनाची व्हिडिओ मी टाकली, मला वाटतं आपल्या युट्यूब चॅनलला, तुम्ही ते बघू शकता. पूर्ण चंदनाचे रूम हिरे माणिक मोती लावलेले. ज्ञान रक्षित हे सगळं चंदन श्रीलंकेच्या लोकांनी त्यांच्या दारचे झाडं स्वतः तोडून आणून फ्रीमध्ये आणून टाकलेत आणि एवढे अजून पडून आहेत. श्रीलंकेतले लोक गरीब आहेत पण एवढे दानी आहेत. हे सगळं चंदनाचं त्यांनीच आणलंय, त्यांनी डिझाईन केली आणि हिरे माणिक मोती त्यांनीच लावलेत. असे लोक आमच्याकडे गरीब आहेत परंतु हृदयानं धनवान आहेत. तुमच्याकडे भरपूर लोक धनवान आहेत पण अजून श्रद्धेनं थोडे गरीब आहेत म्हणे. जा त्यांना बी श्रीमंत कर म्हणे. आणि 2 धातू दिल्या, खूप खुशीने दिल्या. ते पूर्ण खोलून दिल्या. मोठा स्तूप होता. अजून त्यांच्या स्तूपात ठेवल्या बी नाही तरी आपल्याला दिल्या. मग विचार करा की किती खुशी गोष्ट आहे. आणि तुम्हाला आज त्या प्रत्यक्ष डोळ्यानं पाहायला भेटणार आहेत, है की नाही? किती चांगली गोष्ट आहे. पहिल्यांदा स्क्रीनवर भेटतील, नंतर मग लाईन डोळ्यानं पाहायला भेटतील. आज पुण्य करायचं आहे कारण की आज माझा बर्थडे आहे ना, त्यामुळे आज पुण्य करायचं आहे. म्हणजे बर्थडे कसा साजरा करायचा असतो हे आपल्या सगळ्यांना कळेल. आज पुण्य करूया. तर सगळ्या उपासकांना सूचना आहे की पूज्य भिक्खू संघाला भोजन दानात जायचं आहे. तर काही मोजक्या उपासिका भिक्खू संघ भोजन दानासाठी गेल्यानंतर काही मोजक्या उपासिका इकडे स्टेजवर